1. खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे पचन बिघडते. 2. जीभ पांढरी असेल तर तोंडात फोड येतात. 3. रोज सकाळ संध्याकाळ 30 मिनिटे चालल्याने शेकडो आजारांपासून आराम मिळतो. 4. कांद्याचा रस केसांना लावल्याने पांढरे केस देखील काळे होतात. हे रस लावल्याने केस पांढरे होणे तर कमी होईलच, पण केस चमकदार होतील. 5. नारळाचे सेवन केल्याने व्यक्तीतील कमजोरी आणि आळस दूर होतो. 6. वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होण्यास मदत होते. 7. रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. 8. पायी चालण्याने पाय आणि बोटांची लांबी वाढते. 9. आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखी पासून आराम मिळतो. 10. लिंबूचे सेवन लिव्हर साठी खूप फायदेशीर आहे. 11. शाईचा डाग असल्यास डाग असलेल्या भागावर मीठ लावून चोळा, डाग निघून जाईल. 12. खूप थंड पाणी प्यायल्याने केस गळतात. 13. कोरफड मध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग नाहीसे होतील. 14. ब्रोकोली इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करू शकते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. अनेक पदार्थ बनवून तुम्ही याला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. यामध्ये आढळणारे फायबर मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 15. गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, तसेच त्वचा कोरडी होऊ लागते. तसेच त्वचेवरील मुरूम आणि खाज दिसू लागते, त्यामुळे शक्यतो कोमट पाण्याने अंघोळ करायला हवी. 16. आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे, यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. 17. रात्री नीट झोप येत नसेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय आणि पायांच्या पंजाची मसाज करा, यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होते. 18. अद्रक मधासोबत खाल्ल्याने घशातील सूज आणि जळजळ यातून आराम मिळतो. 19. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने श्वास ताजा राहतो, अपचन दूर होते आणि बद्धकोष्ठता देखील दूर होते. 20. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जॉईंट्सच्या समस्या आणि ऑस्टिओपोरोसिस मध्ये दररोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर असते. 21. तुळशी चांगल्या पचनास मदत करू शकते आणि गॅस आणि सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. 22. मधुमेहामुळे रक्तवाहिन्या फार कडक होतात, यामुळे तुमचा बीपी वाढतो. यामुळे रक्तवाहिन्यांना फिल्टर करण्यासाठी आणि किडनीपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्व पोहोचण्यासाठी अडचण निर्माण होते. यासाठी बीपीच्या गोळ्या नियमित घ्या. 23. पोटातील गॅस पासून आराम मिळवण्यासाठी ओवा, जिरे, काळे मीठ आणि हिंग पावडरच्या मिश्रणाची सेवन करावे. हे 2 ग्राम चूर्ण दिवसातून 2दा पाण्यातून घ्या. असे केल्याने पोटातील गॅस पासून खूप आराम मिळेल. 24. पपई व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे आणि यामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करू शकतात. पपईत उपस्थित गुणधर्म त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यात मदत करू शकतात आणि मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या नुकसानीपासून त्वचेला संरक्षण देऊ शकतात. 25. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरास बऱ्याच प्रकारे हानी पोहोचवू शकते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. पपईमध्ये उपस्थित फायबर खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. 26. पपईमध्ये पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. 27. पपई हे फळ खाल्ल्याने शरीराला संसर्ग आणि इतर अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवता येते. 28. जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी पपईचे सेवन करता तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. 29. कॉफी तुम्हाला ताजेतवाने करते, परंतु जर तुम्ही कॅफीन जास्त प्रमाणात घेत असाल तर ते तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण करू शकते. अनेक जण कॉफी पितात, यामागील कारण म्हणजे स्वतःला ताजेतवाने करणे आणि थकवा दूर करणे. कॅफीन कमी प्रमाणात घेतले गेले नाही तर त्यामुळे स्ट्रेस, हृदयाची धडधड, पोटाची समस्या आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. दररोज 3 ते 4 कप कॉफी प्यायल्याने मायोकार्डियल इन्फेक्शन होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. 30. सकाळी कॉफी प्यायल्याने पोट चांगले साफ होते. शरीरात साचलेला मल काढून टाकणे सोपे आहे,
परंतु कॅफीनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अतिसार आणि ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतात। कॅफीन रक्तदाब वाढवते। जरी रक्तदाबातील ही वाढ तात्पुरती आहे आणि निरोगी व्यक्तींवर त्याचा विशेष परिणाम होत नसला तरी ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो त्यांनी कॅफीनचे सेवन मर्यादित केले पाहिजे। कॅफीनचे सेवन केल्याने तुम्हाला जास्त लघवी करण्यास भाग पाडू शकते, मात्र त्यामुळे निर्जलीकरण होत असल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही। थकवा आल्यावर अधिक उत्साही वाटण्यासाठी बरेच लोक कॉफी पितात। कॅफीनद्वारे प्रदान केलेली ऊर्जा वाढ तात्पुरती असते। काही वेळानंतर मात्र तुम्हाला थकवा जाणवू लागतो आणि झोप येत नाही। झोप न झाल्याने तुम्हाला अधिक थकवा येऊ शकतो। 31. अनेकदा लोक शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रात्रीचे जेवण वगळतात। रात्रीचे जेवण करत नाहीत, त्यांच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते। त्याच वेळी शरीर कुपोषित होऊ लागते, ज्यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येणे सोबत ॲनिमिया होऊ शकतो। 32. अनेकदा लोकांना असे वाटते की झोपताना ऊर्जा खर्च होत नाही, त्यामुळे तुम्ही रात्री अन्न खाल्ले नाही तरीही तुमचे शरीर पोषण टिकून राहते। त्यामुळे झोपेत असतानाही तुमच्या शरीरात ऊर्जेची कमतरता भासू शकते। अशा स्थितीत दुसऱ्या दिवशीही शरीरातील ऊर्जा पातळी कमी होऊ शकते। रात्रीचे जेवण न केल्याने तुम्हाला भूक लागते, ज्यामुळे तुम्हाला नीट झोप येत नाही। 33. निरोगी राहण्यासाठी तुम्ही एका दिवसात किती गोड खाऊ शकता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर WHO ने एका व्यक्तीला एका दिवसात 6 चमच्यापेक्षा जास्त साखर न खाण्याचा सल्ला दिला आहे। याच्या मदतीने तुम्ही लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांपासून सुरक्षित राहू शकता। तुमच्या आहारात नैसर्गिक साखर असलेल्या अशा गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करा। 34. तुम्ही जास्त साखर खाल्ल्यास तुम्हाला टाईप मधुमेह होण्याचा धोका असतो। 35. दररोज जास्त साखर खाल्ल्याने स्वादुपिंड जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करतो, ज्यामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिरोधक बनतात। जास्त साखर खाल्ल्याने हृदयाच्या समस्या निर्माण होतात। जास्त साखरेमुळे लठ्ठपणा वाढू लागतो, डोकेदुखी आणि तणाव देखील होतो। 36. बायोटिन हे आपल्या त्वचेसाठी, नखांसाठी आणि केसांचं आरोग्य नीट राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते कोलेजन तयार करण्यास मदत करतात। बायोटिनमुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते। याशिवाय बायोटिन न्यूरोनल फंक्शनला चालना देते आणि शरीरातील पेशींच्या योग्य विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात। बायोटिनसाठी तुम्ही तुमच्या आहारात बिया, नट्स, अंडी, मांस आणि भाज्यांचा समावेश करू शकता। 37. डोळ्यांचा लालसरपणा कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स। डोळ्यांची उघडझाप करा। हिवाळ्यात बाहेर जाताना डोळ्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे, यासाठी डोळे झाकून ठेवा। थंड वारा आणि कडक सूर्यप्रकाश डोळ्यांतील ओलावा फार लवकर शोषून घेतात, त्यामुळे डोळे कोरडे आणि लाल होतात। डोळ्यांना थंडी आणि प्रदूषणापासून वाचवता यावे म्हणून बाहेर जाताना चांगल्या डार्कचे सनग्लासेस घालण्याचा सल्ला डॉक्टर देतात। तसेच विनाकारण सूर्याच्या किरणांकडे बघत राहू नका, यामुळे डोळ्यांवर ताण येतो। 38. तज्ज्ञांच्या मते डोळ्यांच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं देखील खूप गरजेचं आहे। दिवसातून किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून डोळ्यांना विश्रांती मिळेल आणि ऊतकांना दुरुस्त करण्याची संधी मिळेल। 39. हिवाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणं फार महत्त्वाचे आहे, यामुळे डोळ्यांसह संपूर्ण शरीराची आर्द्रता कायम राहते। हिवाळ्यातील थंड वारे आपल्या शरीरातील आर्द्रता शोषून घेतात, विशेषतः डोळ्यांवर सहज परिणाम होतो। दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या। हे शरीर आणि विशेषतः डोळे हायड्रेटेड ठेवण्यास तुम्हाला मदत करू शकेल। 40. कॅल्शियम प्रमाणे मॅग्नेशियम हाडांसाठी तितकेच महत्त्वाचे असते। काजूमधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही हाडे मजबूत करण्यास मदत करतात। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।